एका सरपंचाने नर्तकीमुळे आत्महत्या केल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली। मित्रांनो, पूजा गायकवाड ही 22 वर्षीय तरणी बांड पोरगी आणि तिच्या प्रेमात पडला गोविंद बर्गे आणि गोविंद बर्गे याने जेवढं होतं नव्हतं त्या पूजा गायकवाड हिच्यावर उधळलं आणि त्यानंतर पूजा गायकवाड हिने हट्ट धरला की तुमचा जो बंगला आहे गावाकडला किंवा राहता बंगला तो माझ्या नावावर करून द्या म्हणून हट्टापायी तो बंगला देऊ शकत नव्हता म्हणून तिने आबोला धरला आणि आबोला धरण्याच्या कारणावरून गोविंद बर्वे या तरुण तडफदार सरपंचानी आत्महत्या केली। ही आत्महत्या कुठे केली, कशामुळे झाली, याला कारणीभूत कोण होतं, खरंच पूजा गायकवाड याला कारणीभूत आहे का, हे आपल्याला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आहे। आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, बार्शी आणि जामखेड ही दोन शहरं सांस्कृतिक कला या नावाने ओळखले जातात। यामध्ये नक्कीच कला बघितली जाते। या ठिकाणी नर्तकी नाचवल्या जातात, नाचल्या जातात, परंतु हा त्यांचा व्यवसाय आहे। नाचणं हा पोटासाठी व्यवसाय आहे, नाचविणं हे शौक आहे। मित्रांनो, याच शौकातून नादामधून गोविंद बर्वे या तरुण सरपंचाने आत्महत्या केल्याचं वार्ता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरली। हा कला केंद्र बार्शी शहरामध्ये कित्येक वर्षापासून चालू आहेत। या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक कला पाहण्यासाठी येतात। काही लोक प्रेमात पडतात, काही लोक आपली आहे ती प्रॉपर्टी म्हणा, पैसा म्हणा, पूर्ण उडवून काही लोक रस्त्यावर आल्याचेही आपण बरेचसे चित्र बघितलेले आहेत। परंतु याच्यातून देखील काही युवक, काही लोक धडा घेत नाहीत आणि म्हणूनच अशा घटना वारंवार घडत आहेत। सुक्खा मसलाचा माजी उपसरपंच यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली। ही आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पूजा गायकवाड हिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला की मी माझ्याकडं जेवढं होतं नव्हतं मी तुला दिलेलं आहे, तुझ्या भावाला बुलेट दिली आहे, मी तुला दागिने दिले आहेत, तुझ्या भावाला बुलेट दिली आहे, माझं वावर विकलं, प्लॉट विकला, मी सगळं काही तुझ्या पायावर अर्पण केलं आहे, तुझ्यावर उडवलं आहे, परंतु तरी देखील तू मला बोलत नाहीस, असं करू नकोस। त्यांनी बऱ्याच वेळेस पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला, पूजाच्या भावाला समजावण्याचा प्रयत्न केला, भावाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला। ज्या ठिकाणी ती नाचते, ज्या कला केंद्रामध्ये ती गाणं गाते, त्या ठिकाणी जे काम करणारे मुलं असतात त्यांच्याकडे निरोप दिला, परंतु पूजाने साफ इन्कार केला भेटण्यास। तिने सांगितलं की मी त्याला भेटू शकत नाही। त्याने विचारलं कशामुळे भेटू शकत नाही, तर तिने सांगितलं की तुझ्या गावाकडचा जो बंगला आहे तो बंगला माझ्या नावावर करून दे, तरच मी तुझ्या संग बोलेन, तुझ्या संग राहील, मी तुझी मालकीन म्हणून राहीन। तर गोविंद बर्वे हा तिला वारंवार सांगत होता की मी तुला सगळं दिलं आहे, मी आता गावाकडील बंगला देऊ शकत नाही। त्याचं कारण असं की मी माझ्या गावाकडं माझी नाचक्की होईन, माझी इज्जत जाईन, माझ्या आईवडिलाला खाली बघावं लागेल, म्हणून मी हा बंगला तुला देऊ शकत नाही। तू
आणखी मला दुसरं काही सांग, परंतु पूजा ऐकायला तयार नव्हती. मित्रांनो, असंच काही प्रकरणामध्ये आपण बघतो, कित्येक तरुण या तरुणीच्या मोहात प्रेमात पडतात आणि एकतर्फी प्रेम असल्यामुळं ती मुलगी तरुणांना भेटत नाही आणि होतं नव्हतं ते ह्या नर्तकींच्या नादामध्ये आजचे तरुण पोरं प्रॉपर्टी घालवतात. परंतु युवकांना माझं एक आव्हान आहे मित्रांनो, आपण कला पाहावी, परंतु कलेमागचं, कलेला खायची वस्तू नाही आहे. कला ही कला असते, परंतु आपण त्या ठिकाणी जाऊन वेगळंच काहीतरी मागणी करायची आणि त्या मोहापायी आपण जे काही आपल्या बापदादांनी कमवलेलं असते ते पूर्ण त्यांच्या पायी आपण उडवतो. हे कुठंतरी चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की कितीतरी तरुण या नर्तकीच्या नादामध्ये बिघडलेले आहेत. शेती घातली आहे, प्लॉट घातला आहे, दारूच्या व्यसनात अडकलेले आहेत. परंतु मित्रांनो, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण एखादा सिनेमा बघतो आणि सिनेमा बघितल्याच्या नंतर आपण तो विषय तिथं सोडून देतो. परंतु इथं असं होत नाही. ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कला केंद्र आहेत त्या ठिकाणी आजचा तरुण जातो, कुणीतरी घेऊन जातं आणि ते घेऊन गेल्याच्या नंतर त्याला नाद लागतो आणि या नादाच्या पायी आपण बघितलं असेल, परवाच एका आमदाराच्या भावांनी गोळीबार केला. पुणे जिल्ह्यामध्ये एका कला केंद्रावर आमदाराच्या भावांनी गोळीबार केला. ते प्रकरण ताजं असतानाच हे प्रकरण बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात लुख्खामसला या गावचे माजी सरपंच याने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आणि तीही पूजाच्या आईला सांगून तिच्या दारामध्ये केली. परंतु पूजाला कुठलाही घाम पटला नाही, म्हणून कलम 306 अनुसार आत्महत्याच प्रवृत्त करणे म्हणून पूजावर आत्महत्याच प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तिला अटक करण्यात आली आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की सरपंच हा साधा भोळा भाबडा माणूस होता, तो त्या ठिकाणी जाऊ शकतो, परंतु आत्महत्या करण्यासाठी त्याच्याकडं रिव्हॉल्वर ही नव्हती. रिव्हॉल्वर हा एक विचार करण्याचा विषय आहे, कारण रिव्हॉल्वर ह्या माणसाकडून आली कशी, म्हणून हा आत्महत्या आहे की घातपात आहे याच्यावर पोलिसांची नजर आहे. पोलीस चौकशी करत आहेत. मित्रांनो, सुख्खामसला गावच्या सरपंचासारखी जर आपली घटना घडून द्यायची नसेल तर आपण वेळीच हुशार झालं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण कला पाहतो त्या ठिकाणी ती कला सोडून दिली पाहिजे, कारण आपले कुणीतरी आई आहे, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, आपल्या बाप आहे, यांचंही समाजामध्ये कुठंतरी एक चांगलं नाव आहे. यांच्याकडे बघून आपण त्यांच्या नादी लागलं नाही पाहिजे, कारण त्याही कला सादर करतात ते त्यांच्या पोटासाठी करत असतील किंवा त्यांची काही मजबुरी असेल म्हणून करत असतील. परंतु आपण ज्या वेळेस ही कला पाहतो त्यावेळेस आपण भान ठेवलं पाहिजे. आपण किती पैसा उडवतो, आपली कमाई किती आहे, आपला बाप काय करतो, आपली आई काय करते, आपलं घरदार काय करतं, आपल्या समाजामध्ये आपल्या आईवडिलाची काय इज्जत राहील की नाही राहील, हे आपण प्रत्येकाने आपोआपला विचार करून अशा ठिकाणी गेलं नाही पाहिजे. एवढंच मी आजच्या युवकांना मार्गदर्शन करीन आणि सूचना करील. मित्रांनो, FIR असंही नाव आलं आहे की त्याचा एक मित्र पंचायत समितीमध्ये ऑपरेटर म्हणून आहे आणि त्या ऑपरेटरच्या नादाने हा तिथं गेला. परंतु जो गेला, ज्याने नेलं, दोघंही लहान नाहीत, दोघंही मॅच्युअर्ड आहेत, म्हणजेच कळते आहेत. त्यामुळं कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही. परंतु ही घटना घडली ही कुठंतरी निंदनीय आहे. याचा निषेध केला पाहिजे, कारण एखाद्या घरचा एखादा तरुण मुलगा जातो तर त्या तरुण मुलगा गेल्याच्या घरच्यांना त्याची व्यथा आणि कथा माहीत असते. म्हणून मित्रांनो, या सरपंचाच्या घटनेकडे आपण
आपण थोड्या वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे आणि त्याच्याकडून शिकलं पाहिजे की अशा ठिकाणी जर गेलं तर त्याचा परिणाम काय होतो, किती त्याची आर्थिक आणि मानसिक शारीरिक स्थिती काय झाली असेल, बदनामीला भेला असेल का, पैसे गेले, सोनं गेलं, वावर गेलं, शेती गेली, तरीही ती नर्तकी थांबली नाही. तिने आखरीला तिची जात दाखवायला सुरुवात केली आणि तिने आखरीला त्याच्याकडे जेवढी होतं नव्हतं तेही मागितलं. म्हणून सरपंच गोविंद बर्वे यांनी आत्महत्या केली असं पोलीस रिपोर्टमध्ये आलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला हात जोडून विनंती आहे की अशा ठिकाणी आपण जाऊ नका आणि आपल्या मागच्या लोकांचा विचार करा. मित्रांनो, गोविंद बर्वे उपसरपंच यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.